शेवटी तुम्ही रडकुंडीला आलात म्हणजे खरं तो बोलेल तो. आणि ती ऐकल्यावर तुम्हाला वाटेल डोंगर पोखरून उंदीर निघाला फजिती एवढा. कशी फजिती? अहो फजिती नव्हे, फजित्या दाजीबांचा मुलगा. खमारीला राहतो मिसेस दाजीबांजवळ. 5 वर्षाचा आहे पण उंदरा एवढा दिसतो म्हणे. अण्णा भाऊ, हे दोघ जण एक होऊन असे कुत्र्या मांजरावानी मायावर काऊन बुखारीन राहिले सांगू? काऊन का परवाच्या रोजी याईस टोकलं म्या अजी बोहाऱ्यावानी रात्रीचे 2:30 वाजता आले. मग यामिनी कृष्णमूर्तीचा प्रोग्राम होता म्हटलं, 1 वाजता संपला. मग मी आज गेले, बसले, बोलले. शिवाय आम्ही आबांना विचारून गेलो होतो. काकूला सुद्धा विचारलं होतं. अगा पण बेस दिसते का हे? एवढी तरणी दाठी पोरगी संघ आणि रातचे एवढं उशीर आले ना. शेजारी पाजारी पाहिले तर सुकड्या नजरेचे हेकड्या तोंडाचे. आबांचा आणि काकूंचा विश्वास आहे आमच्यावर. अगा विश्वास काहून नसल? देवानं आशीर्वाद दिलेले गुणी पोरं तुम्ही. मालकाचा विश्वास आहे तुमच्यावर. पण हे ह्या उमरीचा भरोसा कोण द्यावा? काजी अण्णा भाऊ, हा ठेवला इस्तू आणि हे ठेवलं लोणी आणि आणलं जवळ जवळ झाला की तंबा. कसूर कोणाचा? म्हणून म्हणतो विश्वास आहे आमचा इस्तवावर, विश्वास आहे आमच्या लोण्यावर. पण कसा? अल्लादा इकठ्ठा नव्हे. म्हणून आमच्या वाणी बुजुर्ग माणसं टोकत राहते. काजी अण्णा भाऊ? खरं आहे दाजीबा. आणि नेमकं आमचं तिथेच चुकलं का असं वाटतं रे कधी कधी. बरं जाऊ दे. काय सांगत होते आबासाहेब? तसं नाही, काही दलाली गिलाली भेटन तर सांगतो. काही कमिशन गिमिशन? अरे बाबा, त्या मुळा मुठीनं आम्हाला पार धुवून टाकले. पैसे सोडून वाटतील ते जी नाही जी, पैशा गिशाची गोष्ट नव्हे. म्या म्हणत होतो ते पाटी लिहिण्यापासून आजच्या रोज सुट्टी भेटन तर. पकडलं बरं शब्दात तू. बरं, दिली तुला आज पाटीला सुट्टी. बरं आता सांगून टाक, जास्ती वेळ न लावता, तुझा तो स्पेशल मामला. सांगतो. काऊन व छके, आज आपले आबा मालक स्वतः उठून बाजार करायला काहून गेले? नेहमी वाणी दिवाणजीस एकल्यालेच काहून नाही पाठवलं? काहून का आपला टांगा इतवारा बाजारातून येताना लकडी पुलावरून येते आणि तेथं कोण राहते सतचंडीच्या देवरा माग? चांदेकर भटजी पुरोहित बुवा. आणि ते का करतेत मालूम आहे? मालूम आहे? मालूम आहे? लग्नाची तिथी काढते. का बोलतो दाजीबा? जी हो खरं. अरे या सकाळी सकाळी तुम्हाला इतकी शुभ वार्ता दिली. हे घे बाबा, तोंड गोड कर. तुझं, त्यांचं, सर्वांचं. बापा, वाड्यातलं समजायचं का जी या एका रुपयात? तोंडा समजायचं का माझ्या स्वभावाला की माझ्या परिस्थितीला? आजी नाही जी, तुम्हाला तोंडने मारीन तर आबा मालक मस्त खेटर फिरवतील बाप्पा. पण का करा, आदत से मजबूर आहे ना. माफी करून द्यायचा. तुम्हाला शेवटी किती झालं तरी इवाई बुवा तुम्ही माफी करून द्यायचा. गोपाराव, कोणी विचारलं सांगा, मी जोगदंड वकिलांकडे जाऊन येतो बाबूरावांच्या एका कामाकरता. ठीक आहे? दाजीबा! का वेजी? दाजीबा हो! का वेजी? आम्ही उठलो. उठले तुम्ही? धन्य झाली धरतरी. आता या एकदाच्या सर्गातून पृथ्वीवर. किती वाजले? 8 सकाळचे. आमचा चहा खालते येऊन पहा. आजी काहून नखरे करता? या ना आता खालते. अजून नाही नाही नाही, हे नाही चालणार. जा वापस जा, कमीच घालून येता. आजी ते पुण्याचे पाहुणे का म्हणतील? दाजी
काकूंचा टेलिफोन. का व्हायची बाई? आलो जी आलो. हा? हा. कोण ते नाचरी भिंगरी? शोभाबाई. शोभाबाई बोलावणं आलं तुम्हाला काकूबाईचं. आणि आमची तालीम. आता आजच्या रोज आराम करू द्या ना त्या घुंगराईले. कधी कधी मले बी की नाही मोठ्या मालकाचा गुस्साच येतो. ते पुण्याची पाहुणी आल्यापासून हिने बी आवतन दिलं वाड्यात येऊन राहण्याचं. पहिले हे अधून मधून येत राहे, आता येतच येऊन दटून बसली तर बसली, सोबत आपले घुंगरू बी घेऊन आली. सत्कार नको, दुफार नको, सारखं आपलं छम्मक छम्मक ठमक ठमक. त्याला सोबत म्हणून आली ती. तरी तुमच्या पोटात दुखत अजिबा? अजी पोट नाही दुखत, हातपाय दुखते. काहून का तुमचं ते छम्मक छम्मक सुरू झालं की माहे बी हातपाय हलायला लागते. आज पायट्याचीच गोष्ट सांगतो ना मी. ते गाय दोहत होतो मी गोठ्यात आणि तुमचं सुरू झालं छम्मक छम्मक ठुमक ठुमक आणि गाय बुजाडली एकदम. फाल्यावानी सिंग मारून दिलं. आता जा ना बा, काकूबाई बोलावून राहिल्या ना. आले हा काकू. अरे हो गोपाळ, मी परत आल्यावर राधा कृष्णाचा डान्स घेऊया का? ग पण राधेला कृष्ण म्हणून पार्टनर कोण? मी तर आपल्या पेटीवर राहणार आहे. पार्टनर ना? हा दाजीबा. पेंड्या कायची धांदल चालली का दाजीबा पार्टीपासून? मांजर जनली बापा मालूम नाही तुम्हाला? पांढऱ्या सोमवारीच आज बारसा आहे तिच्या लेकाचं. आता तू सुद्धा जबाब देशील? नाही फक्त मला खेळशील मला? नाही हे झेलातून आल्यापासून तुम्ही बॉक्सिंगची प्रॅक्टिस चालू केली आणि माझे हाडं पायता पायता दुप्पट होऊन गेले. अरे नाही अरे मागवा मालक मागवा. दाजीबा स्वतःही पडशील आणि मलाही पाडशील. गडे शोभा तू किती कोणीच जाणे नाही. हा चहा आमच्यासाठी आहे. हो की नाही गोपाळ? पहाटेपासून तालीम करून करून किती दमलो आम्ही. कौतुकच केलं तुमच्या तालिमीचं. मग तुम्ही दिवसभर तालमी करून करून नुसत्या थकाल. शोभा देवी आज भेट यायची नाही तुम्हाला. त्यासाठी अंगात ग्रेस असावं लागते म्हटलं. आणि ती अशी उपजत असते म्हणतात. रे ते जेलात बॉक्सिंग का टॉक्सिंग शिकून आलास ना तू, त्याच्यापेक्षा जास्त ग्रेस असते म्हटलं आमच्या डान्स मध्ये. बेट आजी मला तुम्ही खाऊन भांडून राहिले कुत्र्या मांजरावाने. चला बरं चहा प्यायला. राजीबा अजी तू आमचा अंपायर रेफरी. आता मले काऊन शिव्या सकार वकार? शिवी नाही दिली गाढवा. आता गाढवा ही शिवी नव्हे तर का ओवी रे कीर्तनामधली. खामोश. हा शोभा तो चहा दे इकडे. चहा द्या. दे म्हणतो ना. आणि ऐका दाज्या प्यायचा नाही तो चहा. नाही शोभे चल मागे हो. पार मागे तिकडे. दाजीबा आता मी आणि शोभा तुझ्याकडे आपापल्या परीने ग्रेसफुली चालत येणार. तुला ज्याची ग्रेस चांगली वाटली त्याला तो चहा बक्षीस दे. कबूल? कबूल. पण ते गरेस म्हणजे का? तरी की तुला ग्रेस म्हणजे ठाऊक नाही? अरे ते ग्रेस म्हणजे ते आपलं ते काय ते मग मालूम आहे. चालू दे. ए गोपाळा हसतोस काय नुसता? कमान चल काउंट दे. 1 2 3 4. Get it on, get it on to the
Get it on, get it on, till I'm breaking down.